काय झालंय गाडीलाच काय माहिती. हा प्रॉब्लेम असा कधीच येत नाही माहिती. यू डोंट वरी, मायनरचा प्रॉब्लेम असेल, होईल सगळं नीट. दिव्या, काय झालं? काय लक्ष कुठे आहे? नाही म्हणजे आत्तापासूनच लग्नात कुठला ड्रेस घालायचा, कुठली साडी नेसायची याचा विचार करतेस? डोंट व्हरी स्वीट आहे. अरे सगळ्यांच्या लक्षात राहील असं लग्न करूया आपण. डेस्टिनेशन वेडिंग करू, डेस्टिनेशन वेडिंग. ऐक ना चंदन, मी नाही करू शकत हे लग्न. काय? दिव्या भंकस नकोय हा. नाही भंकस नाही, सिरियसली सांगते. मी काल घरी गेले, बघितलं तर सगळी तयारी झाली आहे रे. सगळे खुश आहेत, आई बाई आजी. आता जर मी नाही म्हणाले ना तर सगळं माझ्यावर येईल. ते नाराज होतील, मला घरात पण घेणार नाही. हे बघ दिव्या, तुला आता जे वाटतंय ते वाटणं साहजिक आहे, नो डाऊट इन दॅट. अगं पण तू जरा पुढचा विचार सुद्धा कर ना. हे बघ, आत्ता तू भलेही आशू बरोबर लग्न करशील, पण आयुष्यभर सुखात राहणार आहेस का? हे बघ, नंतर ना तुझी हीच चूक आठवून आठवून तुला पश्चाताप होईल, पण तू काही करू शकणार नाही कारण वेळ निघून गेलेली असेल. मला कळत नाहीये रे काय करावं ते. एकीकडे आई आहे आणि एकीकडे तू. दिव्या, मला एक गोष्ट सांग, तुला त्या घरात माझ्या एवढं प्रेम कोणी करणार आहे का? हे बघ, पैशांचं जर बोलायचं झालं ना तर पैसा माझ्याकडे सुद्धा आहे, अमाप आहे. पण तू भविष्यात किती त्रास होईल ह्याचा पण तर विचार कर. लग्न ही काय 10 वेळा करायची गोष्ट नसते का दिव्या. आयुष्य काढावं लागतं आणि त्यात फक्त आशूचा प्रश्न नाही, त्यांच्या सगळ्या परिवाराचा प्रश्न आहे. आयुष्यभर तुला सहन करावं लागेल. आर यू रेडी फॉर दॅट? मला भीती वाटते रे. आईला नाही सहन होणार आहे, तिला काय सांगू मी? अगं मग कशाला सांगायचंय आईला? एकदा आपलं सगळं व्यवस्थित झालं की जाऊन भेटूयात की त्यांना. तू मूर्ख आहेस का जरा? आईला अजिबात पटणार नाहीये. ही सरळ सरळ फसवणूक झाली चंदन. दिव्या, हे बघ, विरोध अगोदर ना सगळ्यांच्या घरातले लोक करतात आणि एकदा सगळं व्यवस्थित झालं की एक्सेप्टही करतात. त्यामुळे डोंट वरी, होईल सगळं ठीक. आणि नाही झालं तर? मला भीती वाटतेय रे. कारण तू खूप जास्त विचार करतेस दिव्या. यू क्लिअरली आर ओव्हर थिंकिंग. हे बघ, हे सगळं कधी घडून जाईल ना तुला कळणारही नाही. त्यामुळे बिनधास्त राहा आणि माझ्या बरोबर ये. ओके? हो, 100 वर्ष जुनी आहे ना. आहे का? मग ते काय नाही, सांगते. ही गोधडी आहे ना, त्या लय आठवणी आहेत ग. एकदा काय झालं माहितीये का, हिवाळ्याच्या महिन्यात अगं लई थंडी पडली होती, कडाक्याची एकदम थंडी पडली होती. आणि तुम्हाला दोघीसनी, शिवाला आणि तुला, वरती गच्ची झोपायला लय आवडायचं. आता थंडी तर पडलेली आणि गच्चीत तुम्ही कशा झोपणार? म्हणून माझ्या कैलासानं तुमच्या दोघींसाठी ही गोधडी आणली. अगं, ही गोधडी आणल्यानंतर तुम्ही दोघी जणी ह्या गोधडीला सोडतच नव्हता. दोघी पण अशा शिरायच्या आणि झोपून जायच्या तुम्ही. अगं कितीतरी येळेला दोघी इतक्या भांडलाय तुम्ही ह्या गोधडीसाठी. एकदा तर तुला सांगते, शिवानं लय हाणलं होतं तुला, लय हाणलं होतं. आणि नंतर वंदीनं शिवाला हाणली होती. पण तरी बी तुम्ही दोघी जणी ही गोधडी सोडत नव्हता. इतकी ही गोधडी तुम्हाला आवडायची. माझा कैलास गेला, पण त्यानं सांगितलं होतं की ही गोधडी आहे का नाही, ही आठवण माझ्या पोरींसाठी ठेवा म्हणून. आणि म्हणून वंदीनं ही गोधडी इतकी वर्ष सांभाळून ठेवली ग लेकरा. सासरी जाताना घेऊन जाशील ना ग? हो, जाते ना घेऊन. अगदी जपून ठेवेल. ठेवशील ना? हो, ठेवते. हा, दे. पण इथे 10 माणसं आहेत तुझ्या मदतीला, मग आम्हाला कशाला बोलवलंस तू? वेटर म्हणून. ए तुझ्या तर अरे अरे भावा, परत मस्करी केली यार. अरे याला काहीतरी पाजार आहे. अरे गाईज चिल. हे बघा, तुम्हाला अशासाठी बोलवलंय की तुम्ही थोडीशी इकडे तिकडे मदत कराल. आणि प्लस माझ्या एवढ्या महत्वाच्या क्षणी तुम्ही पाहिजेत ना, माझ्या आयुष्यातली एवढी जवळची लोक. मला ना तुमच्याकडनं हे हवेत, थोड्याशा ऍडवाइस हवेत, कुठे काय लावायचं, काय करायचं, एस्पेशली तुझ्याकडनं शिवा. हा हा, तू छानच करशील सगळं. तुझी चॉईस छान आहे.
चॉईस चांगलीच आहे, म्हणूनच तर दिव्या निवडली ना. असं ऐक ना, फक्त का आम्ही तुझेच फ्रेंड आहोत का? तुझे ते पार्टीवाले मित्र कुठे आहे? हा तू चिडतोयस का? हा? हे बघ, ते जे पार्टीवाले मित्र आहेत ना, ते कॉलेजचे मित्र आहेत. वन्स इन अ व्हाईल भेटतात, असे सारखे जवळचे फॅमिली फ्रेंड नाही आहेत. कळलं? ओके ओके, आम्ही करू मदत, जास्त मलाही मारू नको आता. हे मलाही नाही मारत आहे मी. नाही, मी तुम्हाला इथे काय राबवायला बोलवलं नाही. तुझ्याबरोबर टाइम स्पेंड करायचा मला, दॅट्स इट. एवढी आयुष्यातला एक महत्वाचा क्षण आहे. माझ्या जवळची महत्वाची लोक नकोत का माझ्याबरोबर? काय शिवा? ए तंत्री कुठे हरवली?